जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दावोसमध्ये दाखल होतील। या परिषदेमध्ये प्रथमच विक्रमी असे 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार आहेत। 15 ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये जागतिक आर्थिक परिषद होणार आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून ठाकरे काय गौप्यस्फोट करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन केलंय। बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी मंत्र्यांना मार्गदर्शन करतील। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे। याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींनी देशातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबादेवी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा आज नागालँडमध्ये प्रवेश करणार आहे। मणिपूरचा 2 दिवसाचा प्रवास आज समाप्त होईल आणि यात्रा मार्गक्रमण करेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। हातकणंगले तालुक्यातील निमशीर गावामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित असतील। छत्रपती संभाजीराजेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरावं अशी मागणी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ते करतात आणि कोल्हापुरातल्या एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी ही मागणी संभाजीराजेंकडे केली आहे। कोरोना काळात शरद पवारांच्या परिवाराकडून 435 कोटींची वसुली करण्यात आली असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। या व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे किरीट सोमय्या यांनी केली आहे। नारायण राणे यांची शंकराचार्यांबद्दलची भूमिका भाजपला मान्य आहे का असा सवाल शिवसेनेचे उपनेते तथा कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केलेला आहे। राणेंच्या वक्तव्यावर भाजपनं मौन का बाळगलंय असा आरोपही त्यांनी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलंय। मेरी झांसी नहीं दूंगी असा नारा देत खासदार भावना गवळींनी यवतमाळ वाशिम मतदारसंघावर दावा कायम ठोकलाय। महायुतीच्या समन्वय मेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आणि दावा केलाय। मुंबई काँग्रेसकडून तातडीने 23 सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। मिलिंद देवरा यांना पाठिंबा दर्शवल्यामुळे पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेतला गेला। राज्यामध्ये आरपीआयला 2 जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। या संदर्भात अमित शहा आणि जेपी नड्डांची आपण भेट घेणार आहोत असंही आठवले यांनी सांगितलंय। अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलंय। आंबेडकरांनी पाठिंबा दिला तर आम्ही सुद्धा देऊ असंही ते म्हणाले। सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी द्या अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघामधून माजी आमदार सुभाष भोईर यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। मनोज जरांगे पाटील हे 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहेत। यासाठी त्यांच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे। मराठा समाजाच्या वतीनं मुंबईतल्या नियोजनासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवण या गावामध्ये 1871 सालातील मराठा कुणबी नोंदी सापडल्यात आणि ही राज्यातली पहिली कुणबी नोंद आहे असा दावा केला जातोय। गेल्या 9 वर्षात 24.82 कोटी लोक विविध प्रकारच्या दारिद्र्यातून बाहेर आल्याचं नीती आयोगाच्या अहवालामधून समोर आलंय। उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 9 वर्षात 5.94 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडले। अयोध्येमध्ये आजपासून धार्मिक विधींना सुरुवात होतीये। आज प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन केलं जाईल। 18 तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाणार असून धार्मिक विधी 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत। उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 2 मध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली गेली। नागरिकांना 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता यावं यासाठी भाजप आमदार कुमार आयलानी यांनी पुढाकार घेतला आणि ही प्रतिकृती साकारली आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्ला प्रतिष्ठापना तसंच राम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे आणि सोहळ्याचं निमंत्रण संभाजी भिडेंना सुद्धा दिलं गेलंय। श्रीराम जन्मभूमी न्यासच्या वतीनं भिडेंना हे निमंत्रण देण्यात आलंय। अकोला जिल्ह्यातील अकोटचा दिव्यांग तरुण सायकलनं अयोध्येला रवाना झालाय। धीरज 5 दिवसात अकोट ते अयोध्या असा 1051 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर कमी करण्यासाठी अटल सेतू सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय। 2 दिवसात या सेतूवरून 79,450 वाहनांनी प्रवास केला अशी माहिती कळते। धारावीतील पात्र निवासी सदनिका धारकांना 17% अतिरिक्त म्हणजे 350 चौरस फूट जागा मिळणार आहे।
धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालय असलेलं किमान 350 चौरस फूट आकाराचं घर मिळेल। ही घोषणा अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकारनं केली आहे। रस्त्यालगतच्या गटारांची डागडुजी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय आणि मुंबई महापालिका येत्या महिन्याभरात या कामाची सुरुवात करणार आहे। पहिल्या टप्प्यात शहर विभागातल्या गटारांची डागडुजी होईल। परदेशी जहाजांसाठी कोकणामध्ये 3 ठिकाणी क्रूज टर्मिनल उभारलं जाणार आहे। त्यासाठी रत्नागिरीचा सुद्धा समावेश करण्यात आलाय। महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे मेरीटाईम मंडळाने या संबंधातला प्रस्ताव आंतरराज्यीय वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता। क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणासह गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केलाय। कोकण रेल्वेवर डिसेंबर महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 2.25 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल खाली आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढतीये। गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 121 जणांनी लोकल खाली आत्महत्या केली। त्यापूर्वी 2022 मध्ये ही संख्या 100 होती। एसटीच्या अपघातामध्ये घट झालेली आहे। 2022-23 साली एसटीचे 3000 पेक्षा जास्त अपघात झाले। 300 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला होता। तर 2023 सालामध्ये त्याच्यामध्ये घट झाल्याचं दिसलं। वर्षभरात 2000 पेक्षा जास्त अपघात झाले आणि 200 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि कळवा प्रभाग समितीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। दिवा, मुंब्रा त्यानंतर आता कळव्यामध्ये सुद्धा अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावमध्ये 33व्या रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह गुलाबी रिक्षामधून प्रवास केला। जालना जिल्ह्यामध्ये आज सकाळी 6 वाजल्यापासून 29 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले। जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आदेश जारी करण्यात आला। उल्हासनगरच्या नेहरू चौक रहिवासी क्षेत्रामध्ये देशी बारला परवानगी दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। रहिवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन बारला दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी केली। चंद्रपुरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। वाहतूक कोंडी सुटण्यासाठी बायपास करावा अशी मागणी देखील चंद्रपुरातल्या या उपोषणकर्त्यांनी केली आहे। अमरावतीतील अतिक्रमणाविरोधात पालिका प्रशासन आक्रमक झालंय। वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। पालिकेकडून 2 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले। एसटी बस गावातून जावी या मागणीसाठी वर्ध्याच्या वाढोणा चौफुली गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला। आगार व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेतलं गेलं। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या खडकवासला भागामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलंय, ज्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे उपस्थित राहणार आहेत। नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या युवा महोत्सवाचा आज समारोप होणार आहे। क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात पारितोषिक वितरण केलं जाईल। ग्रामविकासातून देशाचा विकास शक्य होणार आहे, त्यासाठी ग्रामविकासाची चळवळ संपूर्ण देशात निर्माण व्हावी असं प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलंय। आत्मनिर्भर ग्राम पुरस्कार सोहळ्यामध्ये पोपटराव पवार यांनी हे प्रतिपादन केलं। सध्या वाढत्या जातीयवादामुळे महापुरुषांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत असं प्रतिपादन आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केलंय। इंदापूर तालुक्यातील बनकरवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये 3ऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। होम मैदानावर प्रदीपन धार्मिक कार्यक्रम पार पडला। मानाचे 7ही नंदीध्वज होम मैदानावर यावेळी उपस्थित होते। मकर संक्रांतीच्या दिवशी नर्मदा नदीपात्रामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीवरच्या काठावर स्नान करायला भाविकांनी मोठी गर्दी केली होती। राज्यभरात महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात आले। त्यानंतर आता विभागीय मेळाव्यांचं आयोजन केलं जाईल। या मेळाव्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शिवाय महायुतीचे नेते उपस्थित असतील। नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी दिलीप भरड यांची निवड करण्यात आली। भरड हे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभाग रिक्त असलेल्या ठिकाणी 111 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। आतापर्यंत 4000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशी माहिती कळते। मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 7 फेब्रुवारीला होणार आहे। त्याआधी पदवी प्रमाणपत्रावर मराठी नावाचा तपशील तपासण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब लांबणीवर पडले। गेल्या 11 दिवसापासून प्रक्रिया रखडली आहे, त्यामुळे पदावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आणखी वाढली आहे।
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमासाठी सगळ्या शाळांनी तात्काळ नोंदणी करणं अनिवार्य आहे। नोंदणीसाठी 1 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली गेली आहे। शिक्षणाधिकारी नितीन वच्छाव यांनी ही माहिती दिली। मुंबईतील बंद गिरण्यांमधील नोंदणीकृत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्याच्या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली आहे। कागदपत्र स्वीकारण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली गेलेली आहे। मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी तिकीट खिडक्यांवर 379 ड्युअल डिस्प्ले इन्फॉर्मेशन स्क्रीन लावले जाणार आहे। पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतलाय, त्याच्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मानला जातो। डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर के प्रतापन यांना डॉक्टर एन.एस. स्वामीनाथन मेमोरियल पुरस्कारानं गौरवण्यात आलं। कृषी शास्त्र आणि पीक उत्पादन व्यवस्थापन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार दिला गेला। राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून अभय योजना राबवण्यात येते। आतापर्यंत अभय योजनेच्या अंतर्गत राज्यभरातून 11 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती कळते। नायलॉन मांजा संदर्भात समाजामध्ये व्यापक जनजागृती व्हावी या हेतूनं नायलॉन मांजाचा समाजशास्त्रात समावेश करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शालेय आणि उच्च शिक्षण सचिवांना दिले। अकोल्यामध्ये रिपाई आठवले पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेमध्ये राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केलं। पुणे शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला दिल्यात। त्यानुसार शहराची डीप क्लिनिंग केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून दिली गेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठी पाट्यांची कारवाई पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल। यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मनपा दुकानं सील करणार आहे असं समजतंय। कोल्हापुरातील शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन अनुदान देण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीनं बेमुदत आंदोलन सुरू आहे। आंदोलनाची दखल शासनानं घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा देखील दिला गेलाय। राज्यामध्ये 4 डिसेंबरपासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला परराज्यातून पाठिंबा मिळतोय। जम्मू काश्मीर, छत्तीसगड, आसामसह अन्य राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्याला पाठिंबा दिलाय आणि महाराष्ट्र सरकारनं लवकर तोडगा काढावा अशी मागणी देखील केली आहे। प्रस्तावित वाढवण बंदराचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। वाढवण बंदराच्या जनसुनावणी विरोधात गावागावात स्थानिक कोळी बांधवांकडून जनजागृती केली जाते। मांजामुळे नागरिकांसह पशुपक्षी जखमी होण्याच्या घटना घडतात आणि या पार्श्वभूमीवर नंदुरबारमधील युसुफ खान गेल्या 15 वर्षांपासून रस्त्यावर पडलेला मांजा गोळा करण्याचं काम करतात। नंदुरबारमध्ये मांजामुळे अपघात होण्याचं प्रमाण त्यामुळे कमी झालं। वाशिम जिल्ह्यामध्ये नवमतदार नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येते आणि यावेळी जिल्ह्यातील 13,000पेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे। एकूण 9 लाखापेक्षा जास्त मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत 1,08,000 नवमतदारांसह 13 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील। नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी मतदान अभियान राबवलं गेलं, त्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे। धुळ्याची कचरा वर्गीकरण आणि कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यानं स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये घसरण झाली आहे। यावेळी देशामध्ये 50व्या क्रमांकावरून थेट 57वा क्रमांक तर राज्यामध्ये 10व्या क्रमांकावरून 12व्या क्रमांकावर त्यांची घसरण झाली आहे। संक्रांतीच्या दिवसापासून संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम राज्यावर दिसतोय। सलग 3 दिवस राज्यात थंडीची तीव्रता कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। छत्रपती संभाजीनगर शहराच्या वातावरणात अचानक बदल झाल्यानं तापमानाचा पारा 10.2 अंशावर आलाय। त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलंय। नागरिकांनी उबदार कपडे आणि शेकोटीचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ झाली आहे। जिल्ह्यातील निफाडचा पारा हा 6.5 अंशावर गेलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना थंडीचा कडाका सहन करावा लागतोय। सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील भाकणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि भाकणुकीत यंदाचं हे वर्ष शांतता आणि स्थिरतेचं असणार आहे। पाऊस पाण्याची कमतरता नसेल अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे। रत्नागिरी तालुक्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी अहमदाबादच्या मार्केटला रवाना झाली। पेटीला 25,000पेक्षा अधिकचा दर मिळण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये चालू गळीत हंगामासाठी ऊस उत्पादन घटलंय, त्याच्यामुळे साखर उत्पादन सुद्धा घटणार आहे। आतापर्यंत राज्यात 4,39,86,000 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे। नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणामध्ये बदल होत चाललाय आणि या बदलत्या वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारीचं पीक धोक्यात आलंय। शेतकरी संकटात आहेत।
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. तूर काढणीला सुरुवात झाली, मात्र उत्पादनात मोठी घट होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. धुळ्यातील कुसुंबा शिवारामध्ये कांदा लावणी आणि काढणीसाठीचा मोठा खर्च येतोय. त्यातच कांदा निंदणीसाठी मजुरी जास्त आहे, त्यामुळे तणनाशक फवारणीला शेतकरी पसंती देत आहेत. वाशिमच्या वनजामध्ये पाणी पुरवठा योजनेचं काम संथ गतीनं होत आहे, त्याच्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावेळी गावात अनेक ठिकाणी पाईपलाईनचं काम करण्यासाठी खोदकाम केलंय, त्याच्यामुळे स्थानिकांनी हे काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी केली. धुळे जिल्ह्यातील 50 गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झालाय, त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यान लंपी आजार पुन्हा आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अमरावती पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं. पालिका आयुक्तांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाआरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. अमरावतीच्या वाठोडा शुल्केश्वर इथं हे शिबिर आयोजित केलं आणि नागरिकांनी मोठी गर्दी यावेळी केली होती. जालन्यामध्ये भारतीय सशस्त्र सैन्य दलाच्या अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. 23 जानेवारीला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये मुलाखतीला सुरुवात होणार आहे. दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. किरण कुमार बकाले असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना न्यायालयानं 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उल्हासनगरच्या रमाबाई आंबेडकर परिसरामध्ये एका अल्पवयीन तरुणावर 5 ते 6 जणांच्या टोळीनं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाले. जुन्या वादातून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जाते. प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या. हत्येनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. वर्ध्यामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश आलंय. तपासात चोरीचे गुन्हे उघडकीस आले. काही दुचाकी सुद्धा यावेळी हस्तगत करण्यात आल्या. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये घरगुती वादातून भाच्यानं मामाला मारहाण केली. मारहाणीमध्ये मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आरोपी भाच्याला अटक करण्यात आली. गोंदिया शहरामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक झाली आहे. गोळीबारात वापरलेली माउजरसह 3 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. 40 लाख रुपयांची सुपारी या सगळ्या प्रकरणामध्ये दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गडचिरोलीमधल्या कोडसापूर गावामध्ये वाघाने एका महिलेवर हल्ला केला, ज्याच्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. गेल्या 15 दिवसात वाघानं हा 3रा बळी घेतलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हवामान खराब आहे, त्यामुळे दिल्ली विमानतळावरून होणारी 17 विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत. सुमारे 30 पेक्षा अधिक उड्डाणं उशिरानं झाली आहेत. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तकही मोदींना भेट दिलं. चारधाममधील पुरीच्या जगन्नाथ मंदिराला विना अडथळा प्रदक्षिणा घालता येणार आहे. परिक्रमा प्रकल्पामुळे या मंदिराचा विकास होणार असून रथयात्रेच्या मार्गात सुद्धा बदल होणार आहे. इंडिगो विमानामध्ये एका प्रवाशानं पायलटच्या कानशिलात मारल्याची घटना समोर आली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाणाला उशीर झाला, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. आर्क्टिकमध्ये थंडीमुळे यूएसच्या मोठ्या भागात तापमान शून्याखाली गेलंय. वादळामुळे किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते, तर वायव्येकडील हजारो लोकांची वीज खंडित झाली आहे.